तर रामनवमीच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये विश्वशांतीसाठी महाआरती करण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये दीप प्रज्वलित करत ही महाआरती पार पडली। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावलेली होती। सावनेरचे आमदार आशिष देशमुख देखील या महाआरतीमध्ये त्यांनी आयोजन केलेलं होतं। या ऐतिहासिक सोहळ्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आलेली आहे। तर रामनवमी निमित्त सावनेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी या महाआरतीचं आयोजन केलेलं होतं। या ऐतिहासिक सोहळ्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील करण्यात आली आणि यावेळेला हे सर्टिफिकेट जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते देखील स्वीकारण्यात आल्याची ही दृश्य जे आहे ते आता समोर आलेली आहेत। तर रामनवमी निमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा पार पडलेली आहे। शोभायात्रा जेव्हा मोमीनपुरा आणि हंसापुरी परिसरातून मार्गक्रमण झाली त्यावेळी मुस्लिम बांधवांनी फुलांची उधळण करत यावेळेला स्वागत केलं। ही 60 वर्षांची परंपरा असून दरवर्षी मुस्लिम बांधव इथे शोभायात्रेचं स्वागत करत असतात, सहभागी होतात असं देखील यावेळेला सांगण्यात येतं। तर नागपुरामधली मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण जी आहे ती रामनवमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेवर करण्यात येते। एक अनोखा असा हा संगम जो आहे तो इथे नागपूरमध्ये पाहायला मिळतो। मुस्लिम बांधवांकडून आणि हिंदू बांधवांकडून एकमेकांचे जे एकतेचा संदेश जो आहे तो दिला जातो आणि ही दृश्य जी आहेत तीच बोलकी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रामनवमी निमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रेवरती फुलांची उधळण जी आहे ती मुस्लिम बांधव करतात। तर आता बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरामध्ये रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले होते। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवला आणि यावेळेला भक्तांची देखील मोठी गर्दी जी आहे ती इथं पाहायला मिळाली होती आणि नागरिकांची गर्दी जी आहे ती या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळाली। आणि आता ही दृश्य जी आहे ती ठाण्यामधली आपण पाहत आहोत। एकनाथ शिंदे जे आहेत या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले होते। त्यांनी नागरिकांना देखील काही वेळापूर्वी इथं संबोधित केलेलं होतं आणि नागरिकांकडून देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फोटो काढण्यासाठी इथं गर्दी देखील असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये अफजल खान वधाचं पोस्टर घेऊन डान्स केला। जगतापांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होत दंड देखील थोपटलेले आहेत। जगताप यांच्याकडून अफजल खान वध तसंच गर्व से कहो हम हिंदू हेचे पोस्टर झळकावण्यात आलेले आहेत। मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण देखील सहभागी झालेले होते आणि त्यावेळेला इथं संपूर्ण संग्राम जगताप यांच्याकडनं जो आहे तो दंड ठोपाटण्यात आलेले आहेत आणि पोस्टर देखील त्यांनी झळकवलेले आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। पंतप्रधान उद्या मुख्यमंत्र्यांसोबत VC द्वारे बैठक घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। पश्चिम आशियातील परिस्थितीसंदर्भात बैठक पार पडणार आहे। ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार नाहीत। युद्धाचा भारतावरती होणारा परिणाम आणि राज्यांची सजगता आणि सज्जता यावरती संपूर्ण सविस्तर चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये केली जाणार आहे। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशामध्ये पेट्रोल डिझेल साठ्यांवरती परिणाम झाल्याचं दिसतंय। राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। काही ठिकाणी पेट्रोल अभावी पंप जे आहेत ते बंद पडले तर अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलवर मर्यादा देखील लावण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक मध्ये देखील पेट्रोल पंपांवरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरात दुचाकी वाहनांसाठी 200 रुपयांची मर्यादा, 4 चाकी वाहनांसाठी 1500 रुपयांची मर्यादा। कोल्हापुरात दुचाकींसाठी 200 रुपयांची मर्यादा, 4 चाकींसाठी 2000ची मर्यादा। नाशिकमध्ये दुचाकींसाठी 300 रुपयांची मर्यादा, 4 चाकी वाहनांसाठी 1500 रुपयांची मर्यादा। नांदेडमध्ये दुचाकींसाठी 300 रुपयांची मर्यादा,
चारचाकी वाहनांसाठी 1,500 रुपयांची मर्यादा आहे. परभणीत दुचाकींसाठी 200 रुपयांची मर्यादा तर चारचाकी वाहनांसाठी 2,000ची मर्यादा आहे.